विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणीचा घटक क्रमांक 2 वर्गीकरण आणि त्या वर्गीकरणामधला उपघटक 2.3 संख्या या घटकांचा आपण प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत। याही पूर्वी आपण अनेक व्हिडिओ या प्रकरणातील उपघटकांवर करून टाकलेले आहेत। घटक क्रमांक 1 मध्ये आपण व्हिडिओ करून टाकलेले आहेत। ते सर्व व्हिडिओ आपण पाहत असालच। नसतील पाहिले तर आपल्या YouTube चॅनलवर जा, त्या ठिकाणी व्हिडिओ आहेत, ते सर्व व्हिडिओ पहा, व्यवस्थित सराव करा। विद्यार्थी मित्रांनो, संख्या या प्रश्न वर्गीकरणामध्ये वेगवेगळ्या संख्या दिलेल्या असतात। त्या संख्यामध्ये अंकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अंकातील फरक, समविषम संख्या, मूळ संख्या, घन संख्या, क्रमवार संख्या, पाढ्यातल्या संख्या, विशिष्ट क्रमाने येणाऱ्या संख्या, अशा वेगवेगळ्या संख्या दिलेल्या असतात। यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचे 1 ते 20 पर्यंतचे पाढे पाठ पाहिजे। नसते तर ते पाढे तुम्हाला तयार करावे लागेल। मग 1 ते 20 पर्यंतचे वर्ग संख्यांचे तुमचे वर्ग पाठ पाहिजे, कमीत कमी 1 ते 20। तिसरी गोष्ट 1 ते 10 पर्यंतचे घन संख्या पाठ पाहिजे। 1 चा घन काय, 2 चा काय, 3 चा 10 पर्यंत तरी किमान पाठ पाहिजे। आणि चौथी गोष्ट 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या मूळ संख्या तुम्हाला माहित पाहिजे। या 4 गोष्टी तुम्हाला पाठ असणं गरजेचंच आहे। आणि त्याच्या आधारे आपल्याला ही जी काही संख्या वर्गीकरण आहे हे सहजपणे सोप्या पद्धतीने आपल्याला चटकन ते करून उत्तर काढता येतं। बघूया आपण काही उदाहरण दाखल काही प्रश्न घेऊया। गटात न बसणारी संख्या ओळखा। गटात न बसणारी संख्या ओळखा। या ठिकाणी संख्या दिलेल्या असतात, त्या संख्येचा एक विशिष्ट गट तयार होतो आणि त्या गटामध्ये जो संख्या बसत नाही ती आपल्याला ओळखायची। आता पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 2, पर्याय 2 6, पर्याय 3 8 आणि पर्याय 4। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा बघा तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत आणि प्रश्न विचारला तुम्हाला गटात न बसणारी संख्या ओळखा। जी संख्या या गटामध्ये बसत नाही, 2 आहे, 6 आहे, 8 आहे, 4 आहे। आता अशा प्रकारे गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज, वर्ग, घन, सम, मूळ, विषम संख्या, समसंख्या या सगळ्या प्रकारच्या आपल्याला वर्गीकरणचा विचार करावा लागतो। आता पहा, या गटामध्ये या काही संख्या आहेत, त्या सगळ्या समसंख्या आहेत। 6 समसंख्या आहे, 8 समसंख्या आहे, 4 ही समसंख्या आहे। म्हणजे हा समसंख्यांचा गट आहे। ह्या सगळ्या समसंख्या आहेत। मग 2 ही समसंख्या आहे आणि त्याबरोबर ही मूळ संख्याही आहे। म्हणजे सम आहे आणि मूळ आहे, म्हणजे 2 ही समसंख्या तर आहेत, परंतु त्यासोबत ती मूळ संख्याही आहे। म्हणजे 2 ही या गटामध्ये बसणार नाही। अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4 चा गटात न बसणाऱ्या संख्येचा पर्याय प्रश्न क्रमांक 1 मध्ये पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। तर या ठिकाणी समसंख्यांचा गट आहे, ही सम आहे परंतु ती मूळही आहे। अशा प्रकारे समसंख्या कोणत्या, मूळ संख्या कोणत्या, विषम संख्या कोणत्या
या वर्गीकरणावर आधारित असणारा हा प्रश्न आपल्याला असा सोडवता येईल. अगोदर अशा प्रकारच्या प्रश्नानंतर चला आता आपण दुसरा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2 घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 2. दुसऱ्यामध्ये बघा, प्रश्न क्रमांक 2 मध्ये पर्याय 1 74, पर्याय 2 86, पर्याय 3 62 आणि पर्याय 4. पर्याय 4 आहे 57. आता विद्यार्थी मित्रांनो, या संख्याच्या गटामध्ये आपण जर विचार केला तर ह्या सगळ्या वरवरलेख विचार केला आपण, त्या सगळ्या आपल्याला समसंख्या दिसतात. 74, 86, 62 आणि 57 जर आपण पाहिली तर ही 57 ही जी संख्या आहे ती विषम संख्या आहे. म्हणजे या संख्या गटामध्ये ती बसणार नाही, कारण ती संख्या विषम आहे. म्हणजे विषम असणारी संख्या ही या समसंख्येच्या गटात बसणार नाही. म्हणजे साहजिकच गटात न बसणारी संख्या ही पर्याय क्रमांक 4 57. अशा प्रकारे याही प्रश्नामध्ये आपण सम आणि विषम संख्यांचा गट तयार झालेला आहे. याही प्रश्नामध्ये आपण सम आणि विषम संख्येच्या गटानुसार प्रश्नाचं उत्तर काढू शकतो आणि या प्रश्न क्रमांक 2 चे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 पाहूया. प्रश्न क्रमांक 3 असेल, पुढचा बघूया आपण. संख्या आहे 39, 48, तिसरा पर्याय आहे 45 आणि चौथा पर्याय आहे 66. आता बघा, सम आहे का? सम जर म्हटले तर 2 सम आहे, 2 विषम आहेत. वर्ग आहे का? वर्ग काही दिसत नाही. घन आहे का? घनही काही दिसत नाही. कारण आपले पाठ आहेत 1 ते 20 पर्यंतचे वर्ग पाठ आहेत, 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ आहेत, 1 ते 100 मधल्या मूळ संख्या पाठ आहेत, समसंख्या माहित आहेत, विषम संख्या माहित आहेत. त्यामुळे ते आहे का वर्गीकरणामध्ये बघायचं, तेही काही दिसत नाही. म्हणजे याच्यापेक्षा काहीतरी वेगळं उत्तर आहे. मग काय करायचं? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, चढता क्रम, उतरता क्रम अशा स्वरूपाचे करून बघायचे. आता बघा, आपण जर संख्येची जर बेरीज केली तर 3 अधिक 9 12 होतात. 4 अधिक 8 12 होतात. 4 अधिक 5 9 होतात. 6 अधिक 6 बरोबर 12. म्हणजे आपल्याला लक्षामध्ये क्लिअर आहे, या संख्यांमध्ये बेरीज जर केली आपण तर याचं उत्तर 12 येतं. यांची जर आपण संख्यांची बेरीज केली याचे उत्तर 12 येईल. याची जर आपण बेरीज केली तर याचे उत्तर 12 येईल. पण जर आपण या संख्यांची बेरीज केली तर याचं उत्तर 12 येत नाही, याचं उत्तर 9 आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की बेरीज जर केली आपण अंकांची तर याचं उत्तर मिळू शकतं. म्हणजे आपण बघा, वेगळ्या मार्गाने गेलो आपण, वर्ग नाही, घन नाही, मूळ नाही, सम नाही, विषम नाही. 3 जो आहे त्या अंकांची बेरीज ही 9 येते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही आपल्या गटामध्ये बसत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या वर्गीकरणाच्या मार्फत आपण अशा स्वरूपाच्या प्रश्नांची
योग्य उत्तर काढू शकतो. आपण अजून एक उदाहरण बघूया. प्रश्न पुढील घेऊया आपण. प्रश्न चौथा. बघा विद्यार्थी मित्रांनो, 13, 23, 33 आणि 43. आता या ठिकाणी अशा प्रकारच्या संख्या आहेत की ज्या संख्यांमध्ये आपल्याला वर्ग, घन, बेरीज, वजाबाकी अशा प्रकारच्या सहसंबंध जोडून आणि मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण करून या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की अरे हा मूळ संख्येचा एक गट आहे. मूळ संख्या आहेत 13, 23, 43. म्हणजे 13, 23 आणि 43 या मूळ संख्यांचा गट आलेला आहे आणि म्हणून 33 हे पर्याय क्रमांक 3 जे आहे 33 हे आपल्या या गटात न बसणाऱ्या संख्येचं पर्याय होईल आणि या प्रश्न क्रमांक 4 चा योग्य पर्याय होईल पर्याय क्रमांक 3. अशा स्वरूपाच्या मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, वर्ग संख्या, घन संख्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मार्फत आपण या संख्या जे काही वर्गीकरण आहे ते करून आपण योग्य उत्तर काढू शकतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण एक प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 5. पुढील संख्या आहे 81, 49, 64 आणि 28. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या संख्या पाहिल्या की लगेच आपल्या लक्षात येतं की अरे हे वर्ग संख्या आहे. 9 चा वर्ग, 7 चा वर्ग, ही संख्या 8 चा वर्ग आणि हा काही वर्ग नाही. 5 चा वर्ग जर म्हटलं तर ते 25 झालं, पण हे काही वर्ग नाही. तर या ठिकाणी 28 संख्या आलेली आहे म्हणजे ती संख्या वर्ग संख्या नाही, कारण हा जो गट आहे तो वर्ग संख्यांचा गट आहे. म्हणजे आपल्याला वर्ग संख्या माहिती असणं खूप गरजेचं आहे, नव्हे तर त्या पाठ असल्या पाहिजे. वर्ग संख्या, घन संख्या, मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, तर हे हा जो गट आहे तो वर्ग संख्येचा आहे आणि 28 ही वर्ग संख्या नसल्यामुळे आपल्या या 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, कारण 28 ही काही वर्ग संख्या नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, वर्ग संख्येवर आधारित सुद्धा असे प्रश्न येतात. त्यामुळे वर्ग आणि घन तुमचे पाठ असले पाहिजे. पुढील एक उदाहरण घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपण, म्हणजे आपल्याला अधिक एखादा वेगळ्या प्रकारचा प्रश्न कसा त्याचं उत्तर काढता येईल ते बघूया. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6. यामध्ये बघा 6244. दुसरा पर्याय आहे 3124. तिसरा पर्याय आहे 6183 आणि पुढचा पर्याय आहे 9285. विद्यार्थी मित्रांनो, संख्या मोठ्या जरी असल्या तरी अशा मोठ्या वाटणाऱ्या संख्यांमध्ये बेरीज, वजाबाकी स्वरूपाच्या लहान लहानच क्रिया असतात. आता या ठिकाणी बघा 6 आणि 4
गुणिले 4 बरोबर 12 म्हणजे 3 आणि 4 चा गुणाकार बरोबर बनली संख्या. इकडे बघा अशा स्वरूपाचं 6 गुणिले 3 बरोबर 18 म्हणजे 6 आणि 3 चा गुणाकार बरोबर बनली संख्या. आता इकडे बघा 9 गुणिले 5 बरोबर 45 आणि या ठिकाणी बनली संख्या आलेली आहे 28. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपाच्या प्रश्नामध्ये असाही एखादा प्रश्न येऊ शकतो मोठ्या संख्येच्या आधारे ज्या बाजूच्या दोन्ही संख्येचा गुणाकार बरोबर बनली संख्या असते किंवा वजाबाकी बरोबर बनली संख्या असते, बेरीज बरोबर बनली संख्या किंवा अजून गुणाकार भागाकार या स्वरूपात येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 चं योग्य उत्तर काय होईल? प्रश्न क्रमांक 6 चं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. हे या गटामध्ये न बसणारा पर्याय आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीच्या वर्गीकरणाच्या आधारे आपण अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न संख्या आधारित सोडून आपण त्याचं योग्य उत्तर सहजपणे काढू शकतो. परंतु आपल्याला तशा स्वरूपाचा विचार करता आला पाहिजे. पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न 7 घेऊया. 945 725 पर्याय 3 835 पर्याय क्रमांक 4 635. विद्यार्थी मित्रांनो संख्यामध्ये वर्ग घन बेरीज वजाबाकी करून बघायची. याही प्रश्नामध्ये अतिशय सोपं उत्तर दिलेले आहे. यामध्ये दोन शेजारच्या संख्यांची वजाबाकी केलेली आहे. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवता येतं. बघा 9 वजा 5 बरोबर 4. या ठिकाणी बघा 7 वजा 5 बरोबर 2 म्हणजे बाजूच्या दोन्ही संख्यांची वजाबाकी बरोबर बनली संख्या. पुढे बघा 8 वजा 5 बरोबर 3 बनली संख्या. 6 वजा 5 बरोबर 1 यायला पाहिजे. उत्तर आलेले 3 म्हणजे 3 आहे काही गटात बसणार नाही. म्हणजे गटात न बसणारी संख्या आपल्याला या ठिकाणी सापडेल. वजाबाकी केली, या ठिकाणी वजाबाकी केली, त्या ठिकाणी करून पाहिजे आपण. आणि या प्रश्नाचं 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक पुन्हा एकदा 4 पर्याय क्रमांक 4. तर ती जी संख्या आहे ती या सूत्रात बसत नाही वजाबाकी. 9 दोन्ही बाजूच्या संख्येची वजाबाकी बरोबर बनली संख्या. तर त्या ठिकाणी मात्र 6 वजा 5 बरोबर 1 इथं यायला हवं. ते आलेलं आहे 6 5 3 आले म्हणजे ती संख्या आपल्या गटात बसत नाही. म्हणून आपल्या या प्रश्न क्रमांक 7 चं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. अशा स्वरूपाचे वेगवेगळ्या प्रश्न आपण वेगवेगळ्या आधारे विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर काढता येतं. परंतु आपल्याला या प्रश्नांचा अधिकाधिक सराव करणं गरजेचं असतं. जर आपण अधिकचा सराव केला नाही तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी उत्तर काढायला बराच वेळ लागतो. आणि कधी कधी विद्यार्थी म्हणतात तर आम्हाला वेळच पुरला नाही. वेळ पुरला नाही कारण आपण त्या ठिकाणी वेळेचं नियोजन केलेलं नाही, सराव केलेला नाही. त्यामुळे असं होऊ शकतं. शेवटचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 पर्याय क्रमांक 1 आहे 658. पर्याय क्रमांक 2 आहे 497. पर्याय क्रमांक 3 आहे 366 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 255. आता बघा विद्यार्थी मित्रांनो
झाले 65. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या संख्येचा वर्ग, 7चा वर्ग, 6चा वर्ग, 5चा वर्ग, अशा प्रकारे वर्गाच्या या संख्येनुसार हे तीनही गट एक येतात, एकत्र होतात आणि म्हणून आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर काढत असताना अशा स्वरूपाचा जर प्रयत्न केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की प्रश्न क्रमांक 8 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. आपण सोप्या करून अवघडाकडे विचार करत करत जायचं. आधी सोपं बघायचं, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्गसंख्या, घनसंख्या, मूळ संख्या, विषम संख्या, समसंख्या, अशा स्वरूपाचा विचार करत करत त्या प्रश्नांची योग्य उत्तर काढायची. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, घटक क्रमांक 2 मधील वर्गीकरणामध्ये 2.3 संख्या हा उपघटक या ठिकाणी आपला अशा प्रकारे आपण याचे उत्तर काढू शकतो. आतापर्यंत आपण घटक क्रमांक 1 मधील 3 उपघटक, घटक क्रमांक 2 मधील 3 उपघटक सर्वांवर व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत. ज्यांनी अद्यापही आपले व्हिडिओ बघितलेले नाहीत त्यांनी आपल्या YouTube चॅनलला भेट द्या, व्हिडिओ पहा आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडले तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, आपल्या YouTube चॅनलला भेट दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.